दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. तर बघा, प्रत्येक गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे. अगदीच तुम्ही 5 गुरुवार जरी हा उपाय केला ना, तुमच्या घरात बघा किती बदल तुम्हाला बघायला भेटेल. खास करून महिलांना सांगते बघा, अगदीच की नवीन वर्षाचा पहिलाच दिवस गुरुवारी आलेला आहे. या दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात. बघा, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ह्या सेवा जर तुमच्या घरात जर होत असतील ना, तर कितीतरी बदल तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात बघायला तुम्हाला भेटतील. घरातील व्यक्तींमध्ये बदल बघायला भेटतील. किती सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात होतोय. तर बघा, या दिवसापासून म्हणजेच प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ह्या सेवा आणि उपाय करायचे आहेत. बघा, स्वामी महाराजांची सेवा एवढी पॉवरफुल आहे ना, की कोणतीही संकट, कितीही अशक्य गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून बघा ते दुःख संकट दूर होतात. दिवशी अगदीच की गुरुवारची कोणतीही साफसफाई करू नये असं म्हटलं जातं, कारण गुरुग्रह हा खराब होत असतो आपल्या पत्रिकेतील. तर या दिवशी आपल्याला अगदीच की बघा, आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही खडमीठ गोमूत्र टाकून घरातील फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे. गुरुवारी आपल्याला फक्त ह्या सेवा करायच्या आहेत. मेन म्हणजे तर अगदीच तुमच्या घरात मूर्ती असेल स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची, तर आवर्जून अभिषेक करा. बघा, अभिषेक जेव्हा आपल्या घरात होतो स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती होतो आणि जे तीर्थ असतं, जे अमृता समान मानलं जातं, तुमच्या घरात कितीही निगेटिव्ह ऊर्जा असू देत, मुलं आजारी पडत असू देत, दृष्ट लागत असेल किंवा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, त्यांना फक्त हे तीर्थ प्यायला द्या. किती त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते, तर ते तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. त्याचबरोबर बघा, तीर्थ अगदीच तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत जरी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केला ना, तरी सुद्धा ते तीर्थ खरंच खूप म्हणजे अमृता समान होतं. त्या तीर्थाचे एवढे फायदे आहेत, एवढे आजार बरे होतात. तुम्ही करा, फक्त खास करून महिलांना सांगते किती बदल होत आहेत ते. त्याचबरोबर बघा, प्रत्येक गुरुवारी उंबऱ्याला आपल्या हळदीचं लेपन करत चला. मग मी खूपदा तुम्हाला सांगते की हळदीचं लेपनामुळे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही. माता लक्ष्मी किंवा स्वामी महाराजांना हळद किंवा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आवर्जून हळदीचं लेपन करा. माता लक्ष्मीला आकर्षित करते हळद, त्यामुळे ते आवर्जून करत जा. कोणतीच वाईट ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही, एक सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते किंवा घरात आनंदी वातावरण राहतं. त्यामुळे आवर्जून तुम्ही प्रत्येक गुरुवारी सणवाराला हळदीचं लेपन हे करत जा. बघा, पुन्हा एकदा सांगते की हळद, गोमूत्र, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये चंदन पावडर असेल तर ते मिक्स करा. एक भीमसेनी कापूर टाका. भीमसेनी कापराचे सुद्धा खूप असे फायदे आहेत, खूप सारे. बघा, निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी किंवा अगदीच की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप फायदे आहेत भीमसेनी कापरामध्ये सुद्धा. त्याचबरोबर बघा, आपण त्यामध्ये गंगाजल वगैरे मिसळून हळदीचं लेपन करू शकता. शुभ चिन्हांकित रांगोळी सुद्धा आवर्जून बघा, अगदीच की धावपळीचं आयुष्य आहे, वर्किंग आहे तुम्ही, तरी तुम्हाला टाइम भेटत नसेल, पण तुम्ही अगदीच की रांगोळी काढाय कितीसा टाइम लागणार. अगदी स्वस्तिक काढा, लक्ष्मी पावले, गोपद्म काढा, अगदीच 5 मिनिटामध्ये ते सर्व काही होणार आहे. आवर्जून गुरुवारचं तरी करत जा. इतर वेळी तुमच्याकडून काही होत नाही, पण गुरुवारचं तरी शुभ चिन्हांकित रांगोळी काढा. बघायलाही छान वाटतं, माता लक्ष्मीला आकर्षित करतं ह्या सर्व काही गोष्टी. त्याचबरोबर बघा, जेव्हा तुमच्या घरात अगदी तुमचा एंट्रन्स, तुमचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित असतो ना, जो काही बाहेरून येणारा व्यक्ती आहे ना, तर तो सुद्धा प्रसन्न मनाने घरात येत असतो. त्याच्या ज्या बघा, आपण एक ओरा म्हणतो, तर तो निगेटिव्ह ऊर्जा घेऊन तुमच्या घरात प्रवेश करत असेल, पण त्या गोष्टी सर्व काही बदलल्या तर तुमच्या घरात आल्यानंतर त्याचा विचार सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह असणार आहेत. बघा, एवढी ताकद असते. तर तुम्ही विचार करा, घरातील व्यक्तींमध्ये किती बदल होईल ह्या गोष्टींमुळे. आवर्जून करत जा हळदीचं लेपन, खरंच खूप प्रभावशाली आहे. बरोबर बघा, या दिवशी अगदीच गुरुवार आहे, तुमच्या जवळपास कुठे केंद्र आहे, मंदिर आहे, दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिथं आवर्जून जा, आरतीला जा. त्यामुळे बघा, असं म्हटलं जातं की जे काही आपल्या पितरांचा घेरा आपल्या डोक्यावरती फिरत असतो किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या अवतीभोवती फिरत असते, तर ती आपल्यापासून कोसभर दूर जाते. आपल्या भोवती एक पॉझिटिव्हिटी येते आणि सर्व काही कामे सहजपणे आपण करू शकतो. त्यामुळे आवर्जून दत्त मंदिरात जा, केंद्रात
जा, आरतीला जा, निदान नाही आरतीला जमलं तर पाया पडून तरी या. बघा प्रत्येक आठवड्यात प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही हे बघा अगदीच की दर्शन जरी घेऊन आला स्वामी महाराजांचं तरी सुद्धा खूप बदल होईल तुमच्या आयुष्यामध्ये. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. कोणतीही संकट अडचणी आपल्या आयुष्यात येत नाहीत किंवा सहज मार्ग असे उपलब्ध होतात. बघा एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण खूप सारे अडचणी येत आहेत, पण त्या अडचणी बाजूला करण्याचं काम महाराज हे करत असतात. आवर्जून ह्या गुरुवारच्या सेवा करा. त्याचबरोबर येतं की बघा प्रत्येक गुरुवारी अगदीच तुम्हाला शक्य असेल गुरुचरित्राचा 14वा अध्याय 18वा अध्याय आवर्जून पठण करा. एक माळ तरी स्वामी समर्थ महाराजांची करा, खूप प्रभावशाली आहे. आणि 11 माळी तर बघा जे काही आपले षटरूप आहेत, पितरांची सेवा असू देत, आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वादासाठी किंवा जे काही बाकीचे अवगुण आहेत तर त्या दूर करण्यासाठी ज्या 11 माळी, प्रत्येक एक माळीचं महत्व सांगितलं गेलेलं आहे. गुरुवारी फक्त 11 माळी करायला काय असं अवघड आहे, 10-15 मिनिटात हे सर्व काही सेवा होऊन जाते आणि खरंच खूप छान वाटतं ह्या सेवे. मग हा असं म्हटलं जातं की एक जरी स्वामी सेवेकरी तुमच्या घरात असेल ना तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्या एका व्यक्तीमुळे तरुण जात असतं. आवर्जून सेवा करा. त्याचबरोबर बघा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या बघा सक्सेस मिळवायचा असेल, बघा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे किंवा खूप मोठं व्हायचं आहे तर सिद्धमंगल स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये, तर ते गुरुवारचं तरी पठण करा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये अपयश येणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवायचं जर तुम्हाला असेल, नावलौकिक तुम्हाला मिळवायचं असेल समाजामध्ये, तर नक्कीच सिद्ध मंगल स्तोत्र पठण करा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मंगलच मंगल बघायला भेटेल. म्हणजे तुमचं कोणतीच गोष्ट अशी अशक्य राहणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी हे स्तोत्र. त्याचबरोबर बघा अगदी स्वामी चरित्र सारामृत सुद्धा आवर्जून पठण. ते गुरुवारी आपल्या तुळशीला कच्चं दूध, न तापवलेलं दूध 1-2 चमचा अर्पण करा. अगदीच तुमच्या जवळपास कुठे केळीचं झाड असेल, केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू, बृहस्पती देवाचा वास मानला गेलेला आहे. अगदीच गुरुवारी तुम्ही आवर्जून अगदीच दिवसभरात कधीही सेवा हा उपाय करू शकता. केळीच्या झाडाला जल अर्पण करावं, तिथं अगदीच तुपाचा दिवा किंवा अगदीच तिळाच्या तेलाचा, साध्या तेलाचा जरी दिवा लावला आणि तिथं बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम, अगदीच काही शक्य नाही झालं तरी सुद्धा एक 2-3 मिनिटं बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा नक्की आवर्जून पठण करा तिथं बसून. बघा आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा मजबूत होत असतो. जेवढ्या आपल्या गुरुवारच्या सेवा होतात ना तर गुरुग्रह हा मजबूत होता. आणि ज्यांच्या पत्रिकेत गुरुग्रह हा मजबूत असतो ना, कोणतीच अशक्य गोष्ट अशी राहत नाही. सर्व काही गोष्टी शक्य होतात. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद होऊन सर्व काही घरात आपल्या आयुष्यात शुभ मंगल घटना घडायला लागतात. घरात मांगलिक कार्य घडायला लागतात. औदुंबराचं झाड असेल किंवा अगदीच दत्त मंदिरात गेला, केंद्रात गेला, मंदिरात गेला, तिथं जर औदुंबराचं झाड असेल, गुरुवारचं 11 तरी प्रदक्षिणा आवर्जून घाला. तुमचं कितीही गंभीर आजार असू देत. आणि एक अनुभव मी तुम्हाला सांगते की बघा केंद्रातल्याच एक जणी मावशी आहेत, तर त्यांना बीपीचा त्रास एवढा व्हायचा आणि दम एवढा लागायचा की थोडंफार जरी चाललं तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास व्हायचा. त्या रोज येऊन तिथं सेवा करू लागल्या, केंद्रात आरतीला उपस्थित राहायला लागल्या. त्याचबरोबर बघा औदुंबराच्या झाडाला रोज सकाळी संध्याकाळी प्रदक्षिणा घालू लागल्या. त्यांना जो दम्याचा त्रास होता किंवा जो काही बीपीचा त्रास होता तो पूर्णपणे आज गेलेला आहे. एवढा त्यांना फरक पडलेला आहे. बघा औदुंबराचं झाड खरंच म्हणजे तुम्ही प्रदक्षिणा घाला. तुमच्या किती जरी निगेटिव्ह ऊर्जा असू देत, वाईट बाधा असू देत किंवा कोणी काही केलेलं असू देत किंवा कितीही गंभीर आजार असू देत, तुम्ही फक्त गुरुवारी, अगदी शक्य झालं तर रोज, पण आवर्जून गुरुवारी तरी औदुंबराच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घाला. तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल तुम्हाला बघायला भेटेल. त्याचबरोबर कितीही गंभीर आजार असू देत तुमचे ते दूर होतील. एवढी पॉवर आहे त्या औदुंबराच्या झाडामध्ये. आणि बघा सर्वप्रथम तर औदुंबराच्या झाडामध्येच दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा वास आहे असं म्हटलं जातं. तिथं जाऊन तुम्ही अगदीच बसा, किती तुम्हाला बघा एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये संचारते, एवढं तुम्हाला अनुभव येईल. ते छोटे उपाय असतात पण आपल्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घेऊन येत असतात. त्यामुळे आवर्जून जे काही छोटे मोठे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते आवर्जून करा. तुम्हाला नक्की समजलं असेल.
आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.